नमस्कार, मी हर्षाली. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण मधुमेह या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे मधुमेह. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील महिला डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली पतंगे. डॉक्टर सोनाली, मधुमेहाचा प्रसार काय आहे आणि स्त्रियांमध्ये तो किती कॉमन आहे? मधुमेह आता अतिशय कॉमन आहे आपल्याकडे. म्हणजे आता लेटेस्ट स्टडीच्या माध्यमातून सांगितलं तर 11% भारतीयांना मधुमेह आहे आणि 15% ना प्री डायबिटीज आम्ही म्हणतो ते आहे. तर ऑफकोर्स भारतातल्या बायकाही त्याला काही अपवाद नाही आहेत. पण आपल्याला जर आपल्याकडे रिस्क आहे, तुम्हाला माहिती आहे की फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, तर लवकरात लवकर तपासणी करून घेणं किमान वर्षातून एकदा दोनदा तरी ब्लड शुगर टेस्ट करणं हे पाहिजेच आहे आपल्याला. दुसरं, जेव्हा स्त्रियांना प्युबर्टल स्टेज म्हणतो आम्ही, जसं मुली वयात येतात, आणि मेनोपॉझल स्टेट जी बायकांमध्ये कॉमन असते. आता ह्या स्टेट्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस शिकार होत असतात. त्यावेळेला टेस्टिंग करणं गरजेचं आहे, कारण जर फॅमिली हिस्ट्री आहे तर आपण चेक करायला हवं. डॉक्टर सोनाली पतंगे, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मधुमेहाचा मासिक पाळीवर काही परिणाम होतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचा, मासिक पाळीचा शरीरातील साखरेवर काही परिणाम होतो का? तसं बघायला गेलं तर डायरेक्ट इम्पॅक्ट आपण नाही म्हणू शकत. फक्त जेव्हा एक मुलगी वयात येते, प्युबर्टल स्टेजला आम्ही म्हणतो की PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज हल्ली हे खूप कॉमन झाले. जसं डॉक्टर दक्षता आता म्हणत होत्या की मुलींची वजनं हल्ली खूप जास्त असतात. त्यांना बॉडी शेम करायचं नाही आहे आपल्याला बघायचं आहे की त्या फिट आहेत, त्या हेल्दी आहेत, त्या व्यवस्थित खात आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांची नुसतंच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नाही, पण त्यांची ओव्हरऑल हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर त्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे आता, कारण आपली पुढची पिढी आता रेडी होते. तर आत्तापासूनच जर आपण तयारी दाखवली तर पुढे जाऊन त्यांना आजार होणार नाहीत आणि ते जास्त आटोक्यात लवकर आपल्याला आणता पण येतील आणि त्याचा नंतर त्यांना काही इश्यूही होणार नाही. तसं आपल्याला जेव्हा PCOD डायग्नोज होतो त्याच्यावर तेव्हा पाळी इरेग्युलर होते, पण जेव्हा तो आम्ही ट्रीट करतो तेव्हा ती रेग्युलराईज होते. डॉक्टर सोनाली पतंगे, तुमचे मनापासून धन्यवाद. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचे? वर्ल्ड डायबिटीज डेची ह्या वर्षीची थीम आहे नो युअर रिस्क अँड नो युअर रिस्पॉन्स. म्हणजे काय की आपल्याला काय धोका आहे तो पहिला जाणून घ्या आणि मग त्याच्यावरती काम करा. म्हणजे आपल्याला डायबिटीज प्रिव्हेंट पण करायचे, त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण प्रिव्हेंट करायचे. तर आधी टेस्टिंग करा, डायबिटीजचं टेस्टिंग करा, त्याच्यात कॉम्प्लिकेशन्सचं टेस्टिंग करा आणि आपल्याला सेफ ठेवण्यासाठी तुम्ही मधुमेहावरील चर्चेद्वारे फेसबुक पेजवर सामील होऊ शकता. यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही मधुमेह पेज आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात इतकंच. आपण इथेच थांबूया. नमस्कार.